ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। राज्याचे निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेणार आहे अशी माहिती मला मिळाली। खरं म्हणजे नगरपालिकांची निवडणूक झाली आहे, अजून निकालही जाहीर झालेले नाही। महाराष्ट्रामध्ये अनेक नगरपालिकांचे निकाल प्रलंबित ठेवण्याचा निर्णय, मतदान प्रलंबित करण्यात आलं आणि त्यानंतर निकाली सर्वच पुढे ढकलण्यात आले। ते निकाल 21 तारखेला लागणार आहेत आणि त्यामुळं 21 तारखेला निकाल लागायच्या आधीच जर पुढच्या निवडणुका जाहीर करण्याचं धोरण असेल तर मला वाटतं की एका निवडणुकीतून मोकळं होऊन निवडणूक आयोगाने नव्या निवडणुकीची जबाबदारी सुरुवात घेतली पाहिजे। पण आज पत्रकार परिषदेत ते कदाचित निवडणुका जाहीर करतील असा अंदाज आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित किंवा जे कोणी आमच्याबरोबर ह्या आमच्या आघाडीच्या मध्ये सहभागी होतील त्या सर्व पक्षांना घेऊन आम्ही ही निवडणूक लढवायचं ठरवलेलं आहे। आज सकाळीच खासदार विशाल पाटील आणि माजी मंत्री विश्वजित कदम साहेब यांच्याबरोबर आमची प्राथमिक चर्चा झालेली आहे। पुढच्या 2-3 दिवसात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची प्रमुख लोक, या शहरातले काँग्रेस पक्षाचे प्रमुख आणि आघाडीतले इतर घटक पक्ष यांच्या चर्चा होतील आणि आमची महाविकास आघाडी या शहरामध्ये सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेत संयुक्तपणाने, एकसंघपणाने या निवडणुकीत लढेल। या शहराला महाराष्ट्रातल्या इतर शहरांपेक्षा मागं ठेवण्याचं काम हे सध्याच्या सरकारकडून झालेलं आहे आणि या शहरातले असे अनेक प्रश्न आहेत जे अतिशय महत्त्वाचे आहेत, ते सोडवण्यात देखील ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना यश मिळालेलं नाही। आज महाराष्ट्रात वेगवेगळ्या महानगरपालिकांचा विकास वेगानं होत असताना सांगली महानगरपालिकेकडे शहराचं, राज्य सरकारचं अलीकडच्या काळात दुर्लक्ष झालेलं आहे आणि म्हणून सांगली, मिरज, कुपवाड या शहराच्या अनेक प्रश्न एकत्रित घेऊन आम्ही लोकांच्या प्रश्नावर आधारित ही निवडणूक लढवणार आहोत आणि मला खात्री आहे की काँग्रेस पक्ष, ज्यांची या शहरामध्ये महत्त्वाची ताकद आहे, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि इतर सर्व आमच्यावर येणारे पक्ष हे एकसंघपणाने लढले तर नक्की या शहरात आमची महाविकास आघाडीची सत्ता येईल आणि या शहराचा विकास अधिक वेगानं करण्याचं काम आम्ही जरूर करू। जागा वाटपाच्यासाठी यापूर्वी थोडीशी चर्चा आमच्या प्रतिनिधींची झालेली आहे, पण त्याला मूर्त स्वरूप आलेलं नाही कारण सर्वच जण नगरपालिकेत व्यस्त होते। आता जागा वाटपांची चर्चा पुढच्या 2-3 दिवसात आमची पूर्ण होईल अशी आम्हाला खात्री आहे। मला असं वाटतं की विशाल पाटील खासदार यांना माझ्यानंतर बोलायला सांगतो, त्यानंतर विश्वजित कदम साहेब बोलतील। तुमच्याबद्दल प्रश्न आहे। काल विधानसभेत बोलत असताना तुमच्या रागाच्या भरात तुम्ही ह्याच्यामध्ये हा शब्दाचा वापर केल्यामुळे राज्यातील नागरिक समाज नाराज झालेला आहे, त्या संदर्भात काय सांगाल? होय, ते झालेलं आहे। मला बोलण्याच्या ओघात ती चूक घडलेली आहे आणि त्याबद्दल मी संपूर्ण नाभिक समाजांचं मनापासून दिलगिरी व्यक्त करतो। ते बोलण्याच्या ओघात आणि पोलीस दलांनी त्या ठिकाणी पुढं शोधच घेतलेला नाही आणि 15 दिवसानंतर देखील गुन्हेगार सापडलेला नाही। त्या रागापोटी बोलण्याच्या ओघात तो शब्द माझ्याकडून गेला। मी नाभिक समाजाला विनंती करेन की मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो
अशी चूक होणं योग्य नव्हतं, पण ती झालेली आहे. काही आंदोलन करू असं सांगितले नाभिक समाजाने त्यांना. ते मला माहीत नाही. माझी त्यांना विनंती आहे की शेवटी बोलण्याच्या ओघात मी बोललेलो आहे, त्यामुळं मी दिलगिरी व्यक्त करतो. अशी चूक व्हायला नको पाहिजे होती असं मला वाटतं. विशाल पाटील अपक्ष खासदार आहेत, ते शेवटपर्यंत आपल्यासोबत राहतील का असं वाटतं आपल्याला? विशाल पाटील अपक्ष आहेत, पण त्यांचा DNA काँग्रेसचा आहे. त्यामुळं मला खात्री आहे की काँग्रेस पक्षाच्या सांगली जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना त्यांच्या स्वतःच्या लोकसभेच्या निवडणुकीतही चांगली मदत केलेली आहे. त्यामुळं माझी खात्री आहे की ते या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचं बरोबर राहतील. काँग्रेस पक्षाच्या इथल्या प्रचाराची धुरा देखील ते वाहतील असा मला विश्वास आहे. साहेब, एक राहायचा प्रश्न, नाशिक कुंभमेळानिमित्त वृक्षतोडीचा प्रश्न खूप ऐरणीवर आलेला आहे. नेमकं काय वाटते? कारण ते संवर्धन सुद्धा करतो सांगतात. अतिशय गंभीर आहे. कुंभमेळा नाशिकला पूर्वी झालेला आहे, नवा नाही आहे. नाशिककरांना कुंभमेळ्यात काय असतं आणि काय नसतं याचा पूर्वानुभव आहे. त्यामुळं उगाचच नाशिककरांनी प्रेम ज्या वनराईवर केलेलं आहे ती वनराई तोडायची आणि काहीतरी प्रकल्पाच्या नावाखाली नाशिकच्या निसर्गाचा नाश करणं, याला महाराष्ट्राचाच नाही देशातल्या सगळ्या एन्व्हायरमेंटलिस्टचा विरोध होईल असं मला खात्री आहे. आणि सरकारने देखील फार आग्रह धरू नये. सरकारने साधुग्रामसाठी 300 एकर जागा ठेवलेली होती. तिथं पाहिजे तर तिथं जाऊन काय करा, आणखीन काही जागा आहेत. पण झाडं तोडून कुंभमेळा करणं हे जरा अति झालं असं माझं मत आहे. कुंभमेळ्याला आमचा विरोध नाही, पण कुंभमेळ्याच्या नावाखाली पुढचे जागा जमिनी मोकळ्या करणं आणि तिथं नवीन उद्योग करण्यासाठी कुंभमेळा झाल्यावर कुणाच्या मनात काही स्वप्न असतील तर नाशिककर ते पूर्ण यशस्वी होऊन देणार नाहीत. तासगावमध्ये बलगवडीमध्ये सेम केस आहे. सौर ऊर्जेसाठी जी शासनानं झाडं लावली काही वर्षापूर्वी, सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जी शासनानं जागेवरती झाडं लावली तीच झाडं तोडायचा घाट सध्या सुरू आहे. त्याला नागरिकांचा विरोध आहे आरवडे बलगवडी भागात. तेव्हा तुम्ही काय भेटणार? नक्की आम्ही हा प्रश्न हातात घेऊ. कुठल्याही परिस्थितीत झाडं तोडून सौर ऊर्जा लावणं चुकीचं आहे. मोकळ्या उजाड माळावर सौर ऊर्जेचं काम आम्हाला करायला हरकत नाही, पाठिंबाच असेल आमचा त्याला. पण झाडं आधी राहिलेली नाही. जंगलं कमी व्हायला लागलेत. जंगलं कमी झाली म्हणून बिबटे एवढे महाराष्ट्रभर फिरायला लागलेत. सगळ्या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळ आहे. वन्य प्राण्यांच्यामुळं मनुष्य धोक्यात यायला आहे, मानव धोक्यात यायला लागला आहे. आणि त्यावेळी अशी झाडं तोडणं हे सरकारने हस्तक्षेप करून थांबवलं पाहिजे. नगरपालिकेच्या संदर्भात जो काही निर्णय झाला, मतदान झाल्यानंतर मतमोजणी लांबणीवर पडली, तसं महापालिकेला होऊ नये निवडणूक आयोगाने काय काळजी घेणं गरजेचं आहे? निवडणूक आयोगाने अशा पद्धतीनं ही निवडणूक आयोगाचाच सगळ्या प्रत्येक स्टेजवर दोष आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांना पुढं ढकललेलं आहे. निवडणूक आयोगाने किमान महानगरपालिकेत निवडणूक निकाल झाल्यानंतर, म्हणजे मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी निकाल घोषित करायची व्यवस्था करावी. कारण मतपेट्या ठेवल्या तर लोकांची शंका वाढते. टेक्नॉलॉजी इतकी लांब आहे की मी इथून माझ्या फोनवरून तुमच्या फोनवरून तिसऱ्याला फोन करू शकतो. एवढी टेक्नॉलॉजी पुढं गेलेली आहे. आणि त्यामुळं आलेला फोन तुमच्याच फोनवरून आहे का याची शाश्वती आज राहिलेली नाही. मग EVM मशीनचं काय घेऊन बसला. त्यामुळं लोकांची शंका प्रचंड आहे. आणि त्यात मी नेहमी सांगतो की जो विजयी होतो त्यालाही आत्मिक समाधान वाटत नाही. आता मागच्या विधानसभेला निवडून आले त्यांना अजूनही वाटतं एवढी कशी मतं पडली. त्यामुळं हा जो निवडून येणाऱ्याचाही आनंद तुम्ही हिरावताय आणि पडणारा तर नाराजी होतो. त्यामुळं पारदर्शी बॅलटवर निवडणुका घेणं हे ज्याला जो खरंच कॉन्फिडन्स आहे, लोक माझ्या मागे आहेत, तो माणूस बॅलेटचाच आग्रह करेल. दुबार मतदान दूर करण्यासाठी आम्ही आयुक्तांना, निवडणूक स्टेट इलेक्शन कमिशनना जाऊन भेटलो होतो की तुम्ही लेटेस्ट यादी घ्या. पण त्यांनी 1 जूनची का काहीतरी यादी धरली आणि त्यानंतर कुठल्या चेंजेस करायला त्यांनी मान्यता दिलेली नाही.
त्यामुळे आता निवडणुकीच्या मतदार यादीबद्दल आमचे विशाल पाटील यांनी बराच अभ्यास केलेला आहे, ते तुम्हाला त्याच्यावर माहिती देतील. आज मतदार यादी जाहीर नव्हती, अजून जाहीर झालं. मला अलाइनमेंट बघितल्याशिवाय त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही, पण मुख्यमंत्र्यांनी भाषणात सांगितलं की तुमच्याकडून शक्तिपीठाचा रस्ता आम्ही वळवलेला आहे, तर तो कुठून कुठं जातो ते बघून सांगू आपण त्याच्यावर माहिती. ते जरा माहिती घ्यायची आम्हाला. आज संध्याकाळी 4 वाजता इलेक्शन कमिशनने प्रेस बोलवली आहे आणि अपेक्षा तीच आहे की ते निवडणूक जाहीर करतील महापालिकांची. असं बोलण्यात येते की महापालिकेच्या 2 वगळून सर्व महापालिकाची निवडणूक आता जाहीर होईल. प्रश्न हेच आहे की राज्यात ज्या निवडणुका होतात, मग ग्रामपंचायती असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो किंवा नगरपंचायतींची असो, त्या वेगवेगळ्या वेळेत होत असतात. आता कोर्टाच्या निर्णयामुळे सगळे लांबले म्हणून एकत्रित झाले, मात्र प्रत्येक एका नगरपालिकेचा निकाल लागत असतो, दुसरा 1 वर्षानं लागत असतो. एका निकालावर दुसरा परिणाम होऊ शकतो ही कल्पना असती तर नगरपालिकांच्या निवडणुका ह्या एकाच वेळी झाल्या असत्या आत्तापर्यंत. त्यामुळे ही निवडणूक निकाल पुढे का ढकलला गेला दुसऱ्या निवडणूक हे कळलं नाही. आज जर महापालिका जाहीर होत असताना त्यांनी 2 वगळता सगळे जाहीर करणार असं जर बातमी असेल ती खरी असेल तर मग निकाल त्या राहिलेल्या 2 झाल्याशिवाय निकाल लावणार नाहीत का, ह्या प्रयत्न आहे का? आज मतदार यादीचा कार्यक्रम जो आहे, म्हणजे तुम्ही विचार करा, जुलै महिन्याची कट ऑफ डेट आहे. जुलै महिन्याची मतदार यादी जी असेल ती कट ऑफ केलेली आहे. त्यानंतर भले तुमचं 18 वर्ष पूर्ण झाले असो, खरं म्हणजे अधिकार त्याला आहे, त्याचा वाढदिवस 18 ऑगस्टला असेल किंवा वाढदिवस सप्टेंबरला असेल, तो 18 वर्ष पूर्ण झाला पण त्याला तुम्ही मतदानाचा अधिकार देत नाही. जुलैला फायनल करून सुद्धा आता डिसेंबर संपत आला तरी अजूनही तुम्हाला मतदार यादी कंप्लीट करता आली नाही. 10 तारखेला करायची होती, ती परत मुदतवाढ घेतली, आज 15 तारखेला जाहीर करणार म्हणून सांगितले. अजूनही अंतिम मतदार यादी जाहीर नाही. अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यावर ती बूथनिहाय नाही, ती फक्त प्रभागनिहाय आहे. बूथनिहाय यादी करायला अजून त्यांनी आठवडाभराची मुदत घेतलेली आहे, 20 तारखेपर्यंत का 22 तारखेपर्यंत. तिथून परत फायनल यादी मतदार बूथनिहाय नंबरसह ही 25 का 27 तारखेच्या आसपास येणार आहे. निवडणूक प्रक्रियेला परंपरा आहे की सिस्टम आहे. आधी मतदार यादी तयार होते, कच्ची यादी तयार होते, हरकती घेतल्या जातात, फायनल यादी तयार होते, फायनल यादीवर प्रत्येकाच्या नावापुढे क्रमांक नंबर येतो, त्यानंतर निवडणूक जाहीर होते. अजून मतदार यादी फायनल नाही, अजून जाहीर नाही, बूथनिहाय तर व्हायला अजून 10 दिवस आहे. तर आज निवडणूक आयोग निवडणूक कशाची घेणार आहे आणि मग त्यात अर्ज भरत असताना नावापुढे अनुक्रमांक नंबर नेमकं कोणचा लिहायचा आहे. जर निवडणुकीची अजून तयारीच झाली नसेल तर आज जाहीर करायची काय गडबड ही कळलेली नाही. त्यामुळे ह्याच्या मागे थोडा गोडबंगा दिसतोय. आता ह्या महापालिकेसंदर्भात आमची बैठक 3 नेत्यांची आमची झाली असली तरी शिवसेनेशी आणि वंचित आघाडीशी माझी वैयक्तिक चर्चा झालेली आहे. त्यांना सुद्धा सोबत घेऊन ही निवडणूक लढायची अशी आमची तयारी आहे आणि चर्चा पॉझिटिव्ह नोटवरच सुरू आहे. आणि आम्हाला विश्वास वाटतो की ह्या महापालिकेत येणाऱ्या, तुम्ही इतिहास बघितला तर मागच्या निवडणुकीत जरी महापौर पहिल्या टर्ममध्ये आमचा झाला नसला तरी मतदान बघितलं तर मागच्या वेळेला आमच्या आघाडीला भाजपपेक्षा जवळजवळ 6% मतदान अधिक पडलं होतं. लोकसभेच्या निवडणुकीत ह्या मतदारसंघात महापालिका अशी क्षेत्रात जवळजवळ 20 ते 25 हजारांनी मला मताधिक्य मिळालेलं आहे. आणि ह्याच्यात जर तुम्ही आमच्या महाविकास आघाडीच्या शिवसेनेला पडलेली मतं जोडली तर जवळजवळ 50,000 मतानं आम्ही महापालिका क्षेत्रात भाजपपेक्षा पुढे आहे. आणि काही लोक जरी गेली असली तरी 80% नगरसेवक जी आमच्या आघाडीतनं निवडून आली ती आजही आमच्यासोबतच आहेत. आणि त्यापेक्षा महत्त्वपूर्ण जनता ही अजूनही पुरोगामी विचाराची चांगली आहे आणि त्यामुळे ती आमच्यावर राहणार. मात्र आमच्यात विभाजन होऊन मागच्या वेळेसारखा भाजपचा फायदा होऊ नये यासाठी एकत्रितपणे लढायचा निर्णय झालेला आहे. मी तुम्हाला विश्वास देऊन सांगतो, प्रश्न मी राहीन की नाही ह्याचा नाही आहे. प्रश्न आम्ही सगळेच एकावर राहू का ना तुम्ही विचारू शकता, पण तो आता शंकेचा प्रश्न राहिलेला नाही. आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी तरी प्रभावीपणे एकत्र लढणार आहे. शिवसेनेलाही सोबत घेणार आहे, वंचितना आणि इतरही आहे. शेतकरी संघटना असेल, शेट्टी साहेबांची त्यांच्याशी चर्चा चालू आहे. जनता दल होती, शरद पाटील सर आता नसली तर त्यांच्या लोकांशी चर्चा चालू. असे वेगवेगळे घटक एकत्रित करून आम्ही चांगलं पॅनल द्यायचा प्रयत्न करू. वर्षभरात जे परसेप्शन दिसले की तुम्ही भाजपच्या जवळ जाताय किंवा भाजप तुम्हाला घेण्यासाठी प्रयत्न करताय, तर त्याबाबत
नाही, मी पूर्वीही सांगितलेलं आहे, जर भाजप मला बोलवत असेल तर मी माझं काम चांगलं करतोय हे मी त्यांच्याकडनं कॉम्प्लिमेंट समजतो आणि त्याच्या बदल्यात मी त्यांचे आभारी मानतो. पण मी ह्या विचाराचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी निवडणूक लढवताना मी स्पष्ट सांगितलेलं की मी निवडून आलो तर मी काँग्रेस पक्षासोबत राहणार आणि निवडून आल्या दुसऱ्या दिवशीच गुलाल न उतरता मी आणि आमचे नेते विश्वित कदम आम्ही दोघं मिळून सोनिया गांधींची आणि राहुल गांधींची खडगे साहेबांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. जनतेपुढे मांडताना मी काँग्रेसचाच आहे हाच माझा मुख्य प्रचाराचा मुद्दा होता आणि मी त्या पद्धतीनंच प्रामाणिक राहणार. दरवेळी निवडणूक आल्याची सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो तो शेरीनाल्याचा प्रश्न. आज मुख्यमंत्र्यांनी सुद्धा जाहीर सभेमध्ये बोलले की मी लवकरात लवकर शेरीनाल्याचा प्रश्न सोडवतो. हे पहा, तुम्ही जर त्यांनी आज भाषणात मुद्दा घेतला आणि त्यांनी मुद्दा घेतला की वर्ल्ड बँकेचे निधी जो मित्रांनी त्यांनी जो काढलेला आहे तो MRDP च्या माध्यमातून जे पैसे 500-600 कोटीचा प्रकल्प ह्या ठिकाणी काढून त्याचे टेंडर पण गडबडीत घ्यायचा प्रयत्न त्यांनी केला. हे करत असताना लोकप्रतिनिधींची मत घेऊन करायला गरजेचं होतं. तुम्ही जर त्याचा पूर्ण प्रोजेक्ट बघितलं त्यात 600 कोटी आले तर 600 कोटीमध्ये शेरी नाल्यासाठी काहीही तरतूद नाही. हा फक्त गटरी काढायचा प्रकल्प आहे. ह्यातनं जी उचलून बाहेर पाणी टाकायचं त्याची यंत्रणा नाही आहे. आमचं सरकार म्हणजे महाविकास आघाडी सरकार असताना ह्या ठिकाणी STPसाठी 90 कोटीची मंजुरी तरतूद त्यावेळी केलेली आहे. अजूनही ते पैसे महाराष्ट्र शासन मंजूर करून निधी खालती देत नाही आहे. जे शेरीनाल्याचं पाणी आहे ते STP मार्फत त्या ठिकाणी गाडी तळापाशी स्वच्छ करून मग ते पाणी पुन्हा धुळगाव ह्या योजनेतनं द्यायचं पूर्ण नियोजन होतं. त्याला अजून निधी आलेला नाही आहे. हा जो निधी आलेला आहे हा पूर संरक्षणाचा निधी आलेला आहे, शेरीनाल्याचा नाही आहे. त्यामुळे ते जे म्हणतात ते काहीतरी चुकीची बातमी देतात. कोणता मुद्दा असणार महत्त्वाचा आपल्या या निवडणुकीच्या संदर्भात? थोडं नेत्यांनाही बोलू दे, त्यांना मी आता हँड ओव्हर करतो. बोला ना, घ्या. मला निधीच्या बाबतीत सांगली जिल्ह्याला केंद्रातून मदत होते का? तुमची भाषणं गाजताय, तुम्ही समस्या मांडताय, ठीक आहे, पण मदत जी आहे वर्षाचा हे तुम्हाला बघायला बघा, अमृत योजनेच्या अंडर आता आपल्याकडे नवीन पाणी पुरवठा योजना म्हणजे आम्ही जी सांगलीकरांची मागणी आहे की आम्हाला कृष्णेचं पाणी दूषित आहे आणि आपल्याला वारणेचं पाणी मिळालं पाहिजे. त्या वारणेचं पाणी येण्यासाठी हा प्रकल्प लवकरच आपलं प्रशासन तयार करायला लागले. ते दिल्लीत जाऊन ते अमृत योजनेच्या आतनं जवळजवळ 600-700 कोटी रुपये वारणेचं पाणी सांगलीला मिळवण्यासाठी हा प्रकल्प चालू आहे. अर्थात काय लोकांची मागणी आहे की ज्या ठिकाणी आपण वारणेचं पाणी उचलतो तिथून जरा अजून वरच्या बाजूला जावं, त्याचा सुद्धा अभ्यास चालू आहे महापालिकेत प्रशासनाचा. पण त्यात बैठकीतून आम्ही पाठपुरावा करत आहे. सांगलीत रस्त्याचाच विषय आहे. तुम्ही विचार करा की भारतीय जनता पक्षाची ज्या वेळेला त्यांनी ह्या ठिकाणी शब्द दिला होता, सरकार त्यावेळी महाराष्ट्रात आलं त्यावेळी त्यांनी शब्द दिला होता की आम्ही सांगली महापालिकेला 100 कोटीचा निधी देऊ. त्या 100 कोटीच्या निधीपैकी फक्त 15 कोटीचाच निधी त्यांची सत्ता असोपर्यंत आलेला. त्यातला वरचा जो 85 कोटीचा निधी आहे तो पुन्हा ज्या वेळेला जयंत पाटील साहेब पालकमंत्री झाले आणि त्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री त्यानंतर ते 85 कोटी दिले गेले. ह्यांनी फक्त घोषणाच करतात, प्रत्यक्ष निधी देत नाहीत. आता सत्ता येऊन सुद्धा ह्यांची पुन्हा आता जो 3.5 वर्ष झाली पुन्हा सत्ता येऊन, त्या 3.5 वर्षात कुठलाही निधी ह्या महापालिकेला त्यांनी दिलेला नाही. आणि त्यामुळे मतांसाठी फक्त हे लोक वापर करतात आणि विकास हा महापालिकेचा जर त्यांना करायचा असता तर त्यांनी खूप आधी करता आला असता. आणि तुम्हाला आता आमचे निवडणुकीचे मुद्दे पुढच्या काळात तुम्हाला कळतील आणि आम्ही लोकांपर्यंत जाऊन त्यांना पटवून सांगणार आहे की ह्या सांगलीसाठी विकासासाठी आमच्या विचाराची लोकच ह्या सांगलीला विकास करू शकतील. काळीगंजचा जो प्रोजेक्ट आहे त्याला स्थानिक नागरिक किंवा सामाजिक कार्यकर्ते त्याला विरोध करतात. तिथं घाण पाणी आहे, माणसाने यूज केले बाकी इतर प्लास्टिक पदार्थ किंवा बॉटल्स वगैरे त्या ठिकाणी पडतात आणि ते पाणी घाण आहे असं त्यांचं सामाजिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. सर, पाणी घाण नसते, पाणी घाण केलं जाते. त्यामुळे ही महापालिकेची प्रशासनाची जबाबदारी आहे की त्या ठिकाणी तुम्ही जेवढे पैसे तुम्हाला मिळतात गटर योजनेसाठी, ड्रेनेज योजनेसाठी जवळजवळ 200 कोटी रुपये आले. त्याच्यावर काही 200 कोटी मंजूर आहेत. त्यात काही नियोजन महापालिकेकडनं दिसत नाही. त्या कॉन्ट्रॅक्टरचं काम चालू आहे का, बरोबर चालू आहे का नाही पाहिलं जात नाही. त्याची बिलं परस्पर निघतात सुद्धा, काम तर झालेलं नाही. आणि तेच घाण पाणी तुम्ही त्या वॉटर बॉडीमध्ये सोडलं तर ते पाणी दूषित होणारच आहे. लोकांना सांगली सुद्धा मनोरंजनाला किंवा देखाव्यासाठी एकही ठिकाण नव्हतं. त्यामुळे ते ठिकाण आले. निदान लोकांना आज विरंगुळा म्हणून संध्याकाळची त्या ठिकाणी चांगले कुटुंब आपला परिवार घेऊन तिथं जाऊ शकतात. एक चांगला कारंज्या तिथं वॉटर शो पाहू शकतात. आता ते पाणी घाण का आहे आणि ते पाणी स्वच्छ केलं पाहिजे ही जबाबदारी महापालिकेची प्रशासनाची आहे आणि त्यांनी ती केलं पाहिजे. सुरुवातीला जयंत पाटील साहेबांनी त्याला
काय अहिल्यादेवी होळकरांचा निधी दिलेला आहे. आधीचं अहिल्यादेवींचं स्मारकही मीच केलेलं आहे. बरं आता काय बोलायचं? शहर जिल्हा काय आपली रणनीती काय असणार? नाही आता काँग्रेस पक्ष आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे नेते सन्मान्य जयंतराव पाटील साहेबांनी आणि आपल्या जिल्ह्याचे खासदार विशालजींनी आज काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही एक ठाम भूमिका घेतलेली आहे. येणारी सांगली महानगरपालिकेची निवडणूक आम्ही महाविकास आघाडी आणि समविचारी पक्ष म्हणून एकत्रित ताकदीने लढणार आहोत. सांगली शहरातल्या सर्वसामान्य नागरिकांचे जे मूलभूत प्रश्न आहेत ते मूलभूत प्रश्न जे मागच्या 5 वर्षाच्या कालावधीत राज्यात आणि देशात भाजपची सत्ता असताना सुद्धा जे सुटले गेले नाहीत प्रश्न, मोठमोठे जे टेंडर काढले गेले आणि टेंडरची कामं ही पुरी जी झालेली नाहीत, असे अनेक विषय सांगलीकरांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत. हे प्रश्न घेऊनच आम्ही सांगली महानगरपालिकेची निवडणूक लढणार आहोत. मला खात्री आहे, मी आता इतर बारकाव्यांवर आज बोलणार नाही, कारण येणाऱ्या निवडणुकीच्या कालावधीत अनेक प्रसंग अनेक सभा होतील ज्याच्यात अनेक गोष्टी बोलता येतील. म्हणून हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही ही निवडणूक ताकदीने लढू. सध्या जर आपण सांगलीतली काँग्रेस बघितली तर ती विखुरलेली दिसते आपल्याला. काँग्रेसचं अध्यक्षपद सुद्धा इथं नाही आहे. ज्यावेळी अजिबात विखुरलेली नाही. उलट उलट काँग्रेसचा कार्यकर्ता सक्षम असं इथे दिसत नाही. असं काही नाही. उलट विखुरलेली नाही, उलट पूर्वी विखुरलेली होती. आणि आता उलट जे विश्वजित कदम, विशाल पाटील, आम्ही म्हणून जे काही काँग्रेसचे कार्यकर्ते आज सांगली शहरात काम करत आहेत, आजी माझी नगरसेवक जे काम करत आहेत ते काँग्रेसच्या विचारांनी ताकदीने काम करत आहेत. आज आम्ही सगळी एक चांगली टीम म्हणून काम करणार आहोत. आणि शहराध्यक्षपदाचा निर्णय झालेला आहे, तो अवघ्या 1-2 दिवसातच जाहीर होईल. मला एवढंच सांगायचं आहे की हे सगळं ताकदीने आम्ही निवडणूक लढतोय. काँग्रेस ताकदवान आहे, मुळात रुजलेली काँग्रेस आहे. तुम्ही पाहाल येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये चांगले सक्षम उमेदवार काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडीच्या पॅनलमधनं लढतील आणि ते सगळे निवडून सुद्धा येतील. म्हणून काय कुठं काय नाही. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते किशोर कामदार आज निष्कांत पाटील यांच्या माध्यमातून पुण्यामध्ये अजितदादांना भेटायला नाही बाबा, नाही असं काय नाही. आज संध्याकाळी पुण्यात बैठक आहे. नाही असं काय नाही. पण मिरज शहराध्यक्ष देखील राष्ट्रवादीत भेटायला कुठल्या राष्ट्रवादी? शहराध्यक्ष मिरज नाही असं काय नाही. नाही हे तुम्ही मला वाटतं ह्या सगळ्या अफवा उठवल्या जातात इलेक्शनच्या. एक मिनिट नाही नाही आहेत ना. परवा बैठक झाली आमची. एक मिनिट संजय राव ऐका ना. तुम्ही नुसतं प्रश्न विचारा पण ते प्रश्न रेटून घेऊ नका. परवा संध्याकाळी 7:30 वाजल्यापासून पहाटे 1:30 वाजेपर्यंत सांगली शहर, मिरज शहर आणि कुपवाड या तिन्ही शहरातले सगळे आमच्या पक्षाचे पदाधिकारी जे काँग्रेस पक्षामध्ये जे नगरसेवक हाताच्या चिन्ह निवडून आले, जे काँग्रेस सोबत आहेत, ही सगळी नगरसेवक होती. जे निवडणूक लढलेले नगरसेवक आहेत असे मागच्या महापालिकेच्या निवडणुकीत असे अनेक उमेदवार त्या बैठकींना उपस्थित होते. प्रभागनीय आम्ही बैठका घेतल्या. प्रभागनीयत लोकांशी संवाद साधून चर्चा केली. उमेदवारांच्या मुलाखती अजून घेतल्या नाही, ते येणाऱ्या काळात घेतल्या जातील. कारण उगाच चुकीच्या आशा आम्हाला फलित करायच्या नाहीत, कारण इथं अजून जागा वाटपाच्या चर्चा आम्हाला करायच्या आहेत. त्याचा एक थोडं राऊंड झालेला आहे, पण डिटेल राऊंड येणाऱ्या दिवसात आम्ही करणार आहोत. मग काही नाही, काँग्रेस अत्यंत लोकांना काँग्रेस पक्षाला मानणारा या सांगलीत एक मोठा वर्ग आहे. तो सेक्युलर विचारधारेचा आहे, तो काँग्रेसला मानणारा आहे आणि तो 100% मला खात्री आहे की इथे चांगले उमेदवार मिळून आम्ही ती निवडणूक लढू. ठीक आहे. आता भाजपमध्ये बघा ना किती नेते झालेत, किती इच्छुक उमेदवार झालेत. आणि मला माहीत नाही, आता दुसऱ्या पक्षावर बोलणं मी काय योग्य नाही. अनेक लोक या आशाने तिथे गेले होते की कदाचित आम्हाला उमेदवारी मिळेल, आम्हाला योग्य स्थान मिळेल. आजच्या सभेमध्ये तुम्ही पाहताय कोणाला किती स्थान मिळालं, कुणाची कुठं नावं होती. आणि म्हणून मला काय डिटेल बोलायचं नाही या सगळ्या गोष्टीवर. म्हणून या ठिकाणी आज घरचा आहेर कदाचित भाजपचा काही लोकांना मिळत असेल. म्हणून एवढंच मला म्हणायचं आहे की तिथे जे काय चालेल ते त्यांचं ते चालेल.
परंतु आमच्याकडे चांगले सक्षम उमेदवार आहेत महाविकास आघाडीकडे, आणि आम्ही एकत्रित पद्धतीने आणखी चांगले उमेदवार या ठिकाणी शोधून घेऊन त्यांना देऊ. ठीक आहे. इकडे स्थान मिळालं नाही त्यांना पुन्हा इकडे स्थान मिळेल का? नाही, तो विषय आज मला बोलता येणार नाही, कारण शेवटी ह्या बाबतीमध्ये आम्ही जे काही 3 नेते असेल किंवा मी विशालजी असेल काँग्रेस म्हणून आम्ही एक दोघं आणि ह्या शहरातल्या वरिष्ठ नेत्यांना विश्वासात घेऊन योग्य वेळेस योग्य पद्धतीने निर्णय घेऊ. ठीक आहे. नाही, मी सांगितलं ना, येणारा आता सेकंड राऊंड येणाऱ्या दिवसातच होतोय. ठीक आहे, चालेल, धन्यवाद. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.